माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री रामदास स्वामींचे मनाचे श्लोक भावार्थ अभिवाचन करत आहोत. तुम्ही सुद्धा 5 श्लोक बोला, लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. श्लोक 6 ते 10. 11 ते 15. श्री गणेशाय नमः. श्री समर्थाय नमः. श्री रामचंद्राय नमः. नको श्री रे मला समर्थाय क्रोध नमः. हा खेदकारी, नको मानवी रे जीवनाची मना अपूर्णता कामना 11 ते 27 श्लोकांमध्ये नको सांगितली रे आहे. मदा त्यापैकी आपण सर्वदा 11 ते 15 श्लोक श्रवण करूया. नको रे मना जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तो क्रोधाने शोधो माणसाला स्वतःवरील ताबा नाहीसा होतो. म्हणून तू त्याच्यापासून दूर राहा. कामवासना माणसामध्ये नाना द्वेष, रोग निर्माण करते. म्हणून तिच्या मना अधीन होऊ तू नकोस. स्वतः विचाराचे त्याचप्रमाणे सहाय्य घेऊन कोणाला द्वेष बारकाईने करू नकोस. निरीक्षण कर. शिवाय कोणी मोठे माणूस ढोंग कधी करू संपूर्ण नकोस. सुखी श्री आहे का समर्थांनी या बरं? याचा श्लोकात शोध घे. काम, प्रत्येक क्रोध, माणूस मागील लोभ, जन्मामध्ये मत्सर, बरी दंभ, वाईट कर्म पाच करते. विकार त्याचे टाळावे संस्कार असे साठलेले सांगितले. असतात. मानवी त्या जीवनात साठ्यानुसार या विकारांना त्या ह्या जन्मी व्यवहार चालणे सुखदुःख दुःखद स्थान आहे यात भोगावे शंका नाही. लागते. उदाहरणार्थ म्हणूनच भक्त आपण विरहित सुद्धा असेल, आपल्याला काही काम त्रास जर वासनेला होत पूर्ण असेल, उपाशी त्यावेळेस ठेवून सहज चालणार आपल्या नाही. तोंडून येते, त्याचप्रमाणे मागच्या जन्मी दैनंदिन वाईट व्यवहारात कर्म केलं असेल, दुर्जनाशी म्हणून मला आता हे संपर्क आला भोगावे असता लागत आहे. त्याचा दुष्टपणा प्रत्यक्ष ओळखून जीवनात प्रगट न करता आपल्याला जे वागावे अनुभव येतात असे श्री त्यावर समर्थ शांतपणे सांगतात. विचार मग करून या जीवन विकारापासून समजून दूर राहा. घेणे असे म्हणण्याचा भक्ताला हेतू काय? आवश्यक आहे. तो हा की असा विचार प्रत्येक केला तर माणूस समूहामध्ये मानवी जीवन जीवन जगतो. अपूर्ण प्रत्येक हे समूहात सत्य एक घडण उघडकीस असते. येते. त्या एक आहे घडणीत तर एक आपल्या नाही, वागण्याने असा जीवनाचा संघर्ष घाट उत्पन्न होणार आढळतो. नाही. हे सत्य एवढाच एकदा विचाराने विचारांचा पटले वापर की मग करणे आपल्या जरूर. जीवनात शिवाय उणिवांचे विकार हे दुःख मानसिक हलके प्रतिक्रियांचे झाल्याशिवाय भेदरूप. राहत मी नाही. देह आहे या सामान्य देहबुद्धीच्या माणसावर जेव्हा भूमिकेवर एखाद्या त्या दुःखाचा प्रतिक्रिया प्रसंग येतो, स्वाभाविक तेव्हा असल्याने माझ्या त्यांना वाट्याचे दुःख मर्यादित का ठेवले बरे तर आले, त्या का नुकसान आले, करीत नाही असे हे खरे. प्रश्नचिन्ह परंतु त्याच्यासमोर उभे भक्ताला असते. देह या बुद्धी जगात ओलांडून व्यवस्था आहे, आत्मबुद्धीमध्ये नियम, प्रवेश करायचा ज्ञान. असतो. म्हणून वरील त्याचा अभ्यास प्रश्नाचे चालू उत्तर असता एकच की विकारांना आपण अतिशय जी काळजीपूर्वक बरी वाईट सांभाळावे लागते. आपण कोणत्या जी प्रसंगी बरी ते वाईट मर्यादेच्या कर्म बाहेर करतो, जाऊन त्याचे बरे भक्ताला वाईट खाली परिणाम खेचेल आपल्याला याचा नियम नाही. भोगावे म्हणूनच लागतात. साधककाली मागील त्यांचा अनेक संबंधच जन्मामध्ये नसावा हे बरे. कर्माचे संस्कार प्रत्येकाने साठत येतात. माणसामध्ये त्यास एखादाच संचित विकार म्हणतात. प्रबळ असतो. त्यातील जे प्रत्येक संस्कार फळ माणसामध्ये देण्यास एखादा तयार विकार होतात, प्रबळ असतो. त्यांना योग्य तोच असे त्याचा शरीर घात या जन्मी करतो. मिळते. मनाचा शरीर क्षोभ करून आणि मन अंतर्यामी मग अशांती निर्माण जन्मापासून करणे हे मरेपर्यंत प्रत्येक विकाराचे प्रारब्धानुसार प्रधान कार्य सुख असते. दुःख दुःख काही भोगावे घडले लागतात. तरी मनाचा माणसाला क्षोभ न विनाकारण होणे, दुःखाच्या मनशांत आघात राहणे आले असता हे भक्तीचे वरील वर्म. विचारच म्हणून मन शांत काम ठेवण्यास क्रोधादी उपयोगी विकार पडतो. भक्तीच्या असा आड येतात. अनुभव शिवाय त्याच विकारांच्या अधीन होऊन विचाराचे वागणे आपल्या सोपे, पण सभोवताल त्याच्यावर वावरणाऱ्या स्वामित्व ठेवून त्यांना सुस्थितीतील आपल्या माणसांबद्दल सोयीने आपल्या वापरणे मनात खरे. उत्तम मत्सर भक्तीचे लक्षण द्वेष निर्माण समजणे. होत नाही. अशा शांत मना श्रेष्ठ निर्वत्सरी धारिष्ठ मनातच भक्ती जीवी रुजते. धरावे, मना मना बोलणे मानसी नीच दुःख शोषित आणू जावे, नको रे. स्वये मना सर्वदा सर्वथा नम्र वाचे शोक वदावे, चिंता मना नको रे. सर्व विवेकी लोकाशी ते देहे उदी ओवावे. सोडून द्यावी. ये विदेही श्लोक पणे 7 अर्थ मुक्ती बघूया. भोगीत मना जावी. अंतर्यामी उत्तम मना सात्विक अंतर्यामी धैर्य दुःखाचे धारण चिंतन करावे. करू नको. कोणी आपल्याला हलकी दुर्तरी आत्मान केली तरी आत्मविवेक ती वापरून शांतपणे सोसावी. देह पण बुद्धी स्वतः क्षीण मात्र करून टाकावी. सर्वदा विनयशील देहाचे वाणीने भान भाषण लोकवून करावे. अशा स्वतंत्रपणे रीतीने आपल्या आनंदाचा भोग सभोवतालच्या घ्यावा. सर्व लोकांचा जनावरांना अंतरात्मा माणसांना अगदी शांत कालाचे करावा, भान असते, संतुष्ट पण तृप्त जनावरांना करावा. फक्त भक्तीच्या वर्तमानाचे भान साधनेचे असते. वर्म एका तर शब्दात माणसांना सांगायचे असेल भूत तर भविष्य गिळायला शिकावे वर्तमान असे असे सांगता त्रिविध येईल. भान असतात. किती सुंदर भूतकाळाचे वाक्य चिंतन बघा. शोक निर्माण काही करते. सुख दुःख भविष्याचे किंवा चिंतन कोणी काळजी आपल्याजवळ निर्माण मनातलं करते. बोललंय तरी ते वर्तमानाचे गिळायला शिका. चिंतन दुःख लागलीच निर्माण आपल्या करते. वाणीतनं परत दुसऱ्या जे होऊन गेले वाणीपर्यंत पोहोचवायचा त्याबद्दल शोक करणे प्रयत्न करू व्यर्थ. नका. जे होणार कारण जी व्यक्ती काय आपल्याकडे काही काहीतरी सांगते होणार, ती पण आपल्यावर काय होणार विश्वास हे ठेवून निश्चितपणे सांगते माहित हे नाही. लक्षात त्याबद्दल ठेवा. काळजी कशाला करायची, उगाच व्यर्थ. भक्ताने मान गिळावा, आणि जे प्रत्यक्षात अपमान घडत गिळावा, आहे यश बहुधा गिळावे, अनावर असते अपयश व गिळावे, आपल्याला सुख न गिळावे, विचारता दुःख घडते, गिळावे, त्याबद्दल दुःख संपत्ती करणे गिळावी, सुद्धा व्यर्थ आपत्ती होते. गिळावी, आपणच आपल्या संयोग जीवनाकडे गिळावा, वियोग किंचित गिळावा. हे तराहीतपणे सर्व पाहिले गिळून तर साधना आपण चालू शोक ठेवण्यास चिंता धैर्य करण्यामध्ये लागते. आपल्या पण श्री मनाची समर्थांनी एक शक्ती विशेष पातळीचे विनाकारण धैर्य वाया येथे घालवतो सांगितले आहे. अशी खात्री होईल. अशा भक्त रीतीने इतर सर्व अशक्त झालेले प्रकारच्या मन प्रसंगांना तोंड आनंद देऊन भोगण्यास ते गिळू नालायक असतं. शकतो. मी देहच परंतु आहे, मी तोंडावर देवच झालेले आहे व्यर्थ या स्तुती भावनेचा निंदा गिळणे सोपे नाही. पगडा त्यातले मनावर त्यात बसला की 4 लोकात जीवनाकडे झालेले बघण्याचा व्यर्थ दृष्टिकोन पण फार अधम अवचकित निंदा होतो. त्यामुळे ज्या शांतपणे गिळणे घटनांचा आपल्याशी फारच संबंध येतो कठीण. ती त्याचे निंदा मूल्यमापन गिळवितो, रास्त होत त्याचे नाही. धैर्य काही ओरत उदाहरणार्थ असते. समजा वाटेल एक ते घडले पिढीजात तरी सावकार आहे. भगवंतापासून सावकारी रागीट नाहीशी न करण्याचा होण्याचा कायदा ज्याचा झाल्याने निश्चय त्याचे टिकतो काही पैसे त्याच्या बुडाले अंगी तर श्रेष्ठ तो धारिष्ट केवढे दुःख करतो आहे असे पण खास समजावे. जगात प्रत्येक माणूस
आपल्या जरासा विचारशक्तीने विवेकपूर्वक बऱ्या वाईट विचार प्रतिमा निर्माण गरीब करतो. गरजाने माणूस ज्या गांजलेले प्रकारची कुटुंबे भाषा वापरतो तृणमुक्त झालेली त्यात तो हेच बघत नाही. आकार त्या शिवाय प्रतिमांना आजपर्यंत येतो. वाटेल चांगल्या ते विचार व्याज प्रतिमांना घेऊन गोड आपण पैसा नम्र भाषा कमवत वापरली तर विसरतो. त्या प्रतिमा मानवी अतिशय जीवनात सुंदर आकार दुःख आहे देतात. यात शंका अशा नाही. सुंदर पण सुविचार त्यापैकी प्रतिमा माणसाच्या माणसाच्या देहबुद्धीने मनास मोठे अथवा समाधान स्वार्थाने देतात. निर्माण शिवाय केलेले त्या दुःख प्रतिमा मोठ्या बऱ्याच प्रमाणात काळ टिकतात. आढळते. या ते कारणामुळे नाहीसे करणे शक्य संतांच्या नाही. विचारांचा प्रभाव देहाचे मीपणाने भान शतकानुशतके नसणे जसाचा म्हणजे तसाच टिकून राहतो. विदेहावस्था भक्त होय. होण्याची आकांक्षा देहाचे भान बाळगणाऱ्याने नसले तर व्यवहार श्रेष्ठ कसा धारिष्ठ चालेल जोपासून अशी आपल्या शंका भोवती येणे स्वाभाविक आहे. अध्यात्म विचारांचे सावत्र एक सुंदर आई प्रतिमा मृत वलय निर्माण करावे सवतीच्या व लहान मुलांचे जनमानसास संगोपन संतुष्ट जसे करावे करते असे श्री तसेच समर्थ विदेह अवस्थेत सांगतात. राहणारा पुरुष आपल्या देहाला श्लोक सांभाळतो. 18. हा हे देह माझा त्या खरा गीता पण तो काही मी कीर्तिमा नव्हे हे अशी उरावी त्याची मना बालनबाल सज्जन खात्री हेची असल्याने क्रिया धरावी आनंद स्वतंत्र मना असतो. चंदनाचे देहाच्या परित्वाजी जावे सुखदुःखावर परी अवलंबून नसतो. अंतरी भक्तीच्या सज्जनानी अभ्यासामध्ये भक्त व्हावे. आपला देह भगवंताच्या ताब्यात सज्जन देतो. म्हणा भगवंताच्या जीवनामध्ये इच्छेने आपण अशी कर्म येणारी करावी की सुखदुःखे त्याचा देह मृत्यूनंतर भोगतो. आपली कीर्ती परंतु शिल्लक त्याच्यापासून राहील. त्यास आपला शोकचिंता देह त्रास देत नाही. लोकांसाठी चंदनासारखा झिजवावा मना त्यामुळे सांगपा सत्पुरुषांच्या रावणा अंतःकरणास काय मोठा झाले संतोष होतो. अकस्मात देहाचे ते प्रेम राज्य कमी सर्व करीत जाऊन बुडाले भगवंताचे प्रेम पुढी अधिकाधिक वाढवीत वासना जाणे सांडी ही वेगी भक्तिपंथाची खरी बळे वाटचाल आहे. लागला देहाचे काळ प्रेम हा कमी करण्यास पाठी लागी दुसऱ्यासाठी त्याला बळे लागला झिजवण्यासारखा काळ हा शीघ्र फल पाठी देणारा लागी. उपाय नाही. त्यात दुहेरी फायदा होतो. मला दुसऱ्याचे कार्य मना सिद्ध होते. रावणाच्या आपला देह जीवनाचा ठेवल्यावर अंत लोक कसा आपल्याला झाला तो स्मरतात. पाहतो. काही कल्पना नसताना परोपकारी माणूस त्याचे एवढे पाहून साम्राज्य पार बुडाले सत्पुरुषांना संतोष म्हणून दुष्ट होतो. वासना कारण चटकन सोडू भगवंताच्या दे. प्रेमाचे काळ बीजरोपण नको करण्यास म्हटले योग्य तरी भूमी त्यांना प्रत्येकाच्या आढळते. मागे येत परोपकारी आहे. सर्व पुरुषाने दृश्य वस्तूंवर परकार्य काळाची संपादित सत्ता असता चालते. भगवंताचे आज आपण अनुसंधान वैभव सांभाळले भोगीत तर त्याच्या असलो तर उद्या ते अंतःकरणात तसेच भक्तीचा टिकेल याची उत्कर्ष खात्री होण्यास नाही. विलंब काळाच्या लागत नाही. सत्तेने ज्या साऱ्या समाजात असे घडामोडी घडून निस्वार्थी येतात. अखेर परोपकारी काळ भक्त पुष्कळ सर्वांना असतात खाऊन तो टाकतो. समाज निरोगी असे जर आहे असतो. तर तो माणसाच्या गरीब हातात असतील काय? कदाचित काळ त्यात कसाही विद्वान आला सुद्धा फारसे तरी आढळणार आपली नाही. वासना पण तो चांगली ठेवणे समाज हे सुखी माणसाच्या असणार हातात. यात मात्र पूर्वसंचित जसे शंका असेल तसे नाही. माणूस वैभव भोगेल किंवा विपत्ती भोगेल. श्लोक पण 9. देहाचे भोग नको रे देहाच्या मना माथी मारून द्रव्ये ते तो आपले पुरिलाचे अंतःकरण शुद्ध ठेवू अति शकेल. स्वार्थ बुद्धी ज्या न अंतःकरणात दे पाप भगवंताचे साचे स्मरण स्थिर घडे राहते तेच भोगणे शुद्ध होय. पाप ते भक्त असाच कर्म असतो. खोटे उलट न दुष्ट होता वासना मना पोसणारा सारिके माणूस दुःख वैभवाने मोठे. उन्मत्त बनतो. म्हणा आपण आपल्या फार मोठे उदर आहोत असा ज्यांनी त्यास भ्रम होतो. द्रव्य मिळून त्याच्या ठेवले, दुष्कर्माने त्या द्रव्याचा समाज विलास हैराण करू होतो. नकोस. काळ दुसऱ्याचे फिरल्यावर द्रव्य त्याचे आपल्याला वैभव नष्ट फुकट होते मिळावे असे आणि तो वाटणे काल हे ऊन अति झाल्यावर स्वार्थ लोक बुद्धीचे सुटकेचा लक्षण आहे. निश्वास अशा सोडतात. स्वार्थ बुद्धीने जीवा पापसंचय कर्म होतो. योगे ज्या जरी कर्माने जन्म पाप झाला भोगावे परी लागते ते शेवटी कर्म वाईट असते. काळमुखी शिवाय निमाला स्वार्थ बुद्धीने माठोर वाईट ते कर्म करून मृत्यू देखील पंथेची मनासारखे गेले. घडून किती आले नाही एकटे तर मात्र जन्मले फार आणि दुःख मेले. होते. संपणे देहाला मरणे सुख शेवट देणाऱ्या होणे साऱ्या वस्तू विराम पैशाने पावणे. मिळवता येतात. त्यामुळे पूर्वकर्माचा सामान्य जसा माणूस संबंध असेल पैशाचा त्यास अभिलाष अनुसरून करतो. प्रत्येक पैशाचा जीव अभिलाष उत्पन्न जगात जन्म झाला की घेतो. मग त्याच प्रीती आणि तिचा पूर्वकर्मानुसार वेग व वजट जीवनात होतो. जगतो. माणूस अखेर वाटेल त्या मृत्यूच्या मार्गाने पैसे मुखात मिळण्याच्या विराम नादी पावतो. लागतो. जगातील त्याच्या हातून मोठमोठे अनेक पुरुष अखेर दुष्कर्मे घडतात. मृत्यूच्या मार्गानेच ज्याच्या जातात. पापाचा आज संचय अगणित वाढत माणसे जातो तो जन्माला भगवंतापासून आली दूर दूर जातो. मरून गेली. पाप संचय म्हणजे अखेर मरून भगवंताचे गेली. प्रेम जगामध्ये निर्माण आपले होण्यास नित्याचे लागणाऱ्या जीवन व्यवस्थित संस्काराच्या चालण्यासाठी उलट संस्कार किमान मनामध्ये स्वार्थाची जरूर भरणे. आहे यात अतिस्वार्थ वाद नाही. पापाचे मूळ पण तर त्या निस्वार्थ मूळ स्वार्थाची पापाचे अमर्याद वाढ पुण्य झाली होय. तर निस्वार्थ जीवनाचा कर्म होऊन हवे ते फळ विचका मिळाले होतो. नाही तर अति माणसाला स्वार्थाने फार दुःख समाजात होत नाही. संघर्ष निर्माण परंतु होतो. स्वार्थी आणि कर्म एक करून माणूस जर हवे श्रीमंत असलेले फळ तर मिळाले हजारो नाही माणसे तर मात्र दरिद्री माणसाला अशी विचित्र अतिशय परिस्थिती दुःख येते. बरे होते. इतकेही करून अंतकाळ आला की सर्व वैभव श्लोक इथल्या 10. इथे सोडून सदा जावे लागते. सर्वदा म्हणून भक्त प्रीती व्हायचे रामी असेल तर धरावी, निर्वाह पुरते मिळवावे दुःखाची आणि मग सोय आपले लक्ष सांडी भगवंताकडेच जीवी राहावे. करावे. अंतकाळी देहे दुःख भगवंताकडे ते लावलेले सुख लक्ष मानित जावे. जितके कामास येते विवेके तितके सदा वैभव ऐश्वर्य स्वस्वरूपे कामास भरावे. येत नाही. सर्व काळ म्हणूनच भगवंताची आवड नित्यनेमाने बाळगावी. आपल्या आपण मनात आपल्या काही दुःखाची कुठले जाणीव राहते. स्तोत्र श्लोक आपणहून त्या जे काही तुम्ही जाणीवेचे म्हणत विस्मरण असाल करावे. ते नित्यने इतकेच पाने नव्हे तर रोज देहाच्या नित्य दुःखाला सुख मानण्याचा आपण अभ्यास करावा. बोलायला नित्य हवे, अनित्य पठण यातील करायला भेद हवे. जाणून आपले अंतरंग मना भगवंताने पाहता भरण्याचा सत्य हे सतत मृत्युभूमी अभ्यास करावा. गीता बोलती भक्तीच्या साधनेमध्ये सर्वई जीव मी आहेपणाचा चिरंजीव नाहीपणाचा हे अभ्यास असतो. सर्वई भगवंताची मानिता आवड ती धरून त्याच्यावर प्रेम अकस्मात करायला शिकणे सांडूनिया हा सर्व आहेपणाचा जाती अभ्यास होय.
तर देहाची म्हणा, नावड खरोखर धरून पाहिले त्याच्यावरील तर या प्रेम जगाला करणे मृत्यू लोक कमी म्हणतात. करायला पण शिकणे माणूस हा जिवंत नाहीपणाचा असताना अभ्यास मृत्यूस विसरतो, स्मरणाने प्रेम मोठ्या वाढत मीपणाने जाते, वागतो. विस्मरणाने ती प्रत्येक घटत जण जाते. स्वतःला म्हणून चिरंजीव भगवंताचे पुन्हा समजतो. पुन्हा स्मरण पण ठेवण्याची मृत्यूची झडप सावधानता आली म्हणजे बाळगावी आणि माणसाला देहाचे विस्मरण अकल्पितपणे घडण्याची कला सर्व काही नित्य टाकून जावे आत्मसात लागते. करावी. जन्मास म्हणूनच आपण येण्यापूर्वी नित्य जीव नेमाने अव्यक्त भक्ती असतो, श्रवण करतोय, मेल्यानंतर तो पुन्हा देवपूजा करतोय, अव्यक्तात नाहीसा देवाची होतो. माळ जपतोय. यावरून कारण अव्यक्त दशा सतोदित ही सतत जीवाची सतत स्वाभाविक सतत अवस्था स्मरण आहे केल्याने असे दिसते. आपले मृत्यू विस्मरण म्हणजे कमी अव्यक्तात प्रवेश होते. करण्याचे नैसर्गिक प्रत्येक राजद्वार होय. माणसाला जीवनात शिवाय केव्हा ना या केव्हा तरी जगातील देहाचे दुःख वास्तव्यात भोगावे उत्तम लागते. माणसाला ते अंतकालाच नको फार असते. महत्व. तसे त्याच्याकडे मृत्यू पाहण्याचा आल्यावर दृष्टिकोन जर कोणाचे काही बदलला चालत तर त्याचा नाही. भक्ती चालतं का? वाढण्याकडे नाही उपयोग चालत. होतो. पण समजा सगळ्यात गुढ असे एखाद्याच की बरेच कर्ज आपल्याला झाले, एक दिवस ते तो जायचे, एकदम फेडू त्याची शकत नाही. सर्वांना म्हणून खात्री तो थोडे असून थोडे सुद्धा पैसे परत करतो. प्रत्येकाला पैसे माहिती देत आहे गेल्याने की मी त्याच्या एक दिवस प्रपंचात अडचण मरणार पडते, आहे. त्याचे केव्हा त्यास दुःख कुठे होते. कसे जायचे परंतु हे त्यातच कर्ज फिटत मोठमोठ्यांना चालल्याचा सुद्धा आनंद त्याला माहीत होतो. नाही, कळत नाही. त्याचप्रमाणे फक्त देह भक्तांना दुःख आपल्या शोषित अंतसमय असता समजतो. भक्ताला मानवी त्रास जीवनात होतो हे सर्व खरे, घटना परंतु त्या असंभवी सोसण्याने असतात. देहाचे मृत्यूची प्रेम घटना कमी होत फार गेल्याचा 100% आनंद त्यास निश्चित आहे. मिळतो. म्हणून या मनाचा जगास प्रवाह दृश्य मृत्युभूमी वस्तूंनी भरून म्हणतात. गेल्याने म्हणून या आपण जगास आज मृत्यू आत्मविन्मुख झालो आहोत. भूमी मनात म्हणतात. भरलेले वस्तुमय जगत काढीत मृत्यू बसण्यापेक्षा इतकी तेथे निश्चित भगवंत घटना नाही. भरण्याचा अभ्यास माणूस मृत्यू करावा, इतके दुसरे असे काही श्री विसरत समर्थ नाही. स्पष्ट हा एक सांगतात. चमत्कारिक वस्तुरूप विरोधाभास आहे. झालेले मन मृत्यूचा विसर भगवंताच्या पडल्याचे स्मरणाने माणूस मोठ्या भगवत रूप मीपणाने होते, वागतो असा त्याचा हे तर अनुभव. खरे, पण हे प्रत्येक जण स्मरण स्वतः चिरंजीव स्थिरावल्यासाठी समजतो. नैतिक आत्म्याचे आचरणाची अमरत्व तो गरज देहावर असते. लागतो. या या ठिकाणी भ्रमातून आपले जन्मणारे 6 ते 10 श्लोक गैरसमज समाप्त माणसाला झाले. धोका देतात, उद्यापासून आपण माणसाला धोका पुढचे देतात. श्लोक या ठिकाणी बघूया. आपला जर श्रवण केले असेल 1 तर बोला 11 ते जय 15 जय श्लोक संपले. रघुवीर समर्थ, पुढील श्लोकात जय पुढील भाग जय बघूया. रघुवीर समर्थ. बोला व जय जय श्रवण रघुवीर केल्यानंतर समर्थ. प्रत्येक बोला जय जय मध्ये रघुवीर जय जय समर्थ. रघुवीर समर्थ जर लिहायला श्रवण केले असेल विसरू तर नका. प्रतिक्रियेमध्ये जय जय रघुवीर समर्थ लिहायला विसरू नका.